होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाईट विचारांचा नाश होऊ दे आणि चांगल्या विचारांनी तुमच्या सर्वांचं आयुष्य उजळून जाऊन दे. आज आपण दहीवडे, हिंदी त्याला दही भल्ला पण म्हणतात, ते आज आपण बनवूया. तर त्यासाठी मी 1 भाग मूग डाळ आणि 3 भाग मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती 6 तासासाठी भिजत घालून आता ते असं चांगलं कुस्करून ह्याचं पाणी काढायचं आपल्याला 2-3 वेळा. डाळीचा पण स्वतःचा एक स्मेल असतो, वास असतो, तो सगळा निघून जायला पाहिजे. त्यासाठी मी काय केलं नाही, चाळणीत असं डाळ काढायची, परत पाणी घालायचं, परत ते स्वच्छ हातानं चोळून धुवायची, परत पाणी काढायचं, परत दुसरं पाणी ताजं घालायचं. असं 2 ते 3 वेळा मी दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ह्याचं पूर्ण पाणी नितळून काढायचं, कारण दहीवड्यासाठी आपल्याला जे बॅटर लागणार आहे ते थोडंसं जाडच लागणार आहे. जाडं म्हणजे घट्ट. हे बघा, ही अशी डाळ आपली हातानंच आता 2-3 तुकडे होत आहेत. आता मुगाची डाळ पण आपण तशीच कुस्करून धुवून घेऊया, 2-3 पाणी बदलून. आजचे दहीवडे अतिशय अप्रतिम झालेले आहेत. मंडळी, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मध्ये मध्ये तुम्ही सगळ्या लोकांसाठी हे दहीवड्याची रेसिपी शेअर करा. हे चाळणीत घालून मी पाणी सगळं काढलेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सगळं व्यवस्थित बारीक दळून घेऊया. पाणी बिणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्टच पाहिजे आहे. पाणी घातलं तर वडे चांगले येणार नाहीत. नाही तेव्हा किती चांगले पिसले गेले, मस्त. आता सगळ्या डाळी आपण अशी बारीक वाटून घेऊया, उडदाची, मुगाची. अतिशय अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होत्या. मऊसूत, अगदी सॉफ्ट, गुलाबजामुनपेक्षा सुद्धा सॉफ्ट असे तयार होते, चविष्ट. ही पूर्ण रेसिपी करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तास लागतात बरं काय, हळूहळू सगळं बनवायचं म्हणजे. तर आता हे बघा, हे आपलं बॅटर हे सगळं तयार झालेलं आहे. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दळून झालेली आहे. आता ती एका परातीत सगळी डाळ काढून घ्यायची, पेस्ट, आणि ही पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यात आपण अगदी थोडा पाव चमचा सोडा, स्वादानुसार मीठ, जिरे 1 चमचा असे साबूत घालायचे. हे म्हणजे मिरचीची बी आहेत, तर ते तुम्ही ह्यात घालायचे आणि सगळं हे मिश्रण व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला 8 ते 10 मिनिटासाठी आपण आपला जे तळवा आहे त्या तळव्यानं त्याने चांगले ह्याला रगडून काढायचं आहे. एकसारखं हे बॅटर असं घेऊन घ्यायचं, म्हणजे ह्यात हवा शिरायला पाहिजे. 10 मिनिटानंतर मी आता एका डब्यात पाणी घेतलेलं आहे. हे बघा, हे असं बॅटर वरती पाण्याच्या वरती तरंगतं आहे, म्हणजे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. तुम्हाला मी अजून 2 गोळे ह्यात सोडून दाखवते पाण्यात. हे बघा, खाली तळाला ते टेकतंय जर आपलं हे बॅटर व्यवस्थित झालं नसेल तर. आता बॅटर सगळं आपलं रेडी झालेलं आहे. ते परत आता आपण त्या पहिल्या डब्यातच काढून घेऊया, स्वच्छ परत आपण करून घेऊया. सगळं बॅटर त्यात काढून घेतल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात मी आता थोडंसं तेल घालत आहे. त्यात मोहरी तडतडली की जिरे तडतडली की 2 साबूत म्हणजे अखंड मिरच्या टाकायच्या. मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की आपल्याला लागणारं जेवढं पाणी आहे वड्यासाठी, हे मसाले पाणी आहे बरं का. वड्या तळून झाल्यानंतर आपण ज्या पाण्यात वडे घालणार आहे त्यासाठी लागणार जे पाणी तयार करतो आहे आपण. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं आपण ह्यात घालायचं आहे, गरम केलेलं, आणि ह्याला 1-2-3 उकळ्या येऊन द्यायच्या. हे लाल तिखट, हळद, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, गरम मसाला असे सगळे मसाले ह्यात घालून ह्याला दणदणीत 1-2 उकळ्या द्यायच्या. उकळ्या आल्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार, आणि मस्त ह्याला उकळी आल्यानंतर ह्याला आता काय करायचं, झाकून बाजूला ठेवून टाकायचं. हे आता मी दही घेतले, त्या दह्यात मी साखर टाकत आहे आणि चांगले ह्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला जवळपर्यंत हे सिल्की होत नाही, म्हणजे ह्याचा कलर बदलतो आहे. बरं 2-4 मिनटं तुम्ही जर असं फेटला ह्याला तर ह्याला एक शायनिंग येते, तोवरपर्यंत आपण हे फेटून घ्यायचं. हे पण बाजूला ठेवून द्यायचं. आता या कढईत मी तेल घेतलेलं आहे. तेव्हा असं पाण्याचा हात असा बुडवायचा आणि एका बाजूनं हे पीठ तोडायचं असं थोडासा गोळा, आणि ह्या गरम झालेल्या तेलात असे हे वडे आपण सोडून घ्यायचे.
एका पाठोपाठ एक हात पाण्यात बुडवायचा, बॅटर तोडायचं, तेलात टाकायचं, हात पाण्यात बुडवायचा, बॅटर तोडायचं, तेलात टाकायचं. असे हे वडे आपले मी छोटे छोटे तळून घेत आहे. तुम्हाला जसा आकार केवढं मोठं हवं असेल तेवढं तुम्ही तळून घेऊ शकता. पण जास्त मोठा जर वडा झाला तर तो 2 वेळा तळायला लागेल मग, कारण आतपर्यंत ते पूर्णपणे तळून निघायला पाहिजे. म्हणून मी वडेच बारके काढलेत आणि खाण्याला पण ते योग्य होते. आता हे आपले वडे तळून झाले की साधारण ह्याला सोनेरी कलर येतोय बरं का, क्रिस्पी असा. तर मग आता हे पहिला आपण घाणा काढला का नाही, तर तो आता आपण मसाल्याचं जे पाणी तयार केले त्यात हे वडे आपण सोडायचे आणि दुसरा घाणा आपण तेलात सोडायचा. म्हणजे ही प्रोसिजर सुरू होते. मग पहिले वडे काढायचे, दुसरे वडे गरम ते पाण्यात सोडायचे, पहिले टाकलेले वडे काढून घ्यायचे. बघा कलर कसा आला आहे आपल्या वड्यांचा, मस्त. मध्ये मध्ये तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. मला बिन सांगताच तुम्ही हे काम करायला पाहिजे. आता हे आपल्या मसाल्याच्या पाण्यात आपण ही वडी टाकून घेऊया आणि वरती फेकून झाकूया. आता त्याचा आकार किती फुलतो आहे बघा नंतर. तर परत आपण दुसऱ्यांदा काय करायला आहे, पाण्यात हात बुडवायचा, परत बॅटर तोडायचं, परत तेलात टाकायचं. हे उडदाच्या डाळीमुळे थोडं पीठ चिकट झालेलं असते, ते हाताला ढकण्याची शक्यता असते. म्हणताना पाण्यात प्रत्येक वेळेला हात आपल्याला बुडवायला पाहिजे, म्हणजे हाताला ते पीठ ढकत नाही. आणि मसाले सगळे योग्य प्रमाणात जर तुम्ही घातला, अप्रतिम चवीचे असे हे वडे तयार होतात. पाहू शकता तुम्ही आकार केवढा झाला आहे. आता ह्या पाण्यात आपण हे वडे काढून एका भांड्यात काढून घ्यायचे. हे बघा असं ह्याचं पाणी काढायचं चांगलं, मुठीनं दाबा किंवा 2 हाताच्या मध्ये प्रेस करा. मी असं चमच्यानं पण दाबा लागलं. हे बघा काय पण करा, खरं आत गेलेलं पाणी सगळं काढा. बस. अतिशय सॉफ्ट रुई कशी असते, रुई म्हणजे लोण्यासारखे वडे तयार होतात. सगळ्यांनाच आवडतात हे, करून बघा नक्की. हे असे सोडायचे आपण वडे. मस्त. आता तर तिकडे आपलं एक घाणा तयार झालेला असतो तेलाचा तळलेला. तर परत हे हे वडे तर टाकायचे मसाल्याच्या पाण्यात, परत हे झाकून ठेवायचे. बघायचा आता कलर कसं झाला आहे. आता एका प्लेटमध्ये हे सगळे वडे मी काढून घेत आहे. तुम्हाला 1-2 वडे फोडून पण दाखवते मी. हे बघा किती छान आतपर्यंत सगळं व्यवस्थित तळलं गेलं हे. वाव. तर हे गेलं आपलं फेटलेलं दही बरं का, दही साखर आपण जी फेटली होती ते असं मस्त भरभरून दही टाकायचं ह्याच्यावर. ही हिरवी चटणी पण अप्रतिम झालेली आहे. ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे बघा दोन्ही चॅनलवरती, हिंदी आणि मराठी, कुठल्या बी चॅनलवर तुम्ही बघू शकता. आता ही आपली लाल चटणी, चिंच, गूळ, आम्ही थोडंसं बीटरूट घातलं ह्यात. कसा कलर आला आहे बघा, अप्रतिम हिरवा, लाल, पिवळा, मस्त. एक वेळा नक्की जरूर करून बघा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.